नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. टेक ऑफ घेताच विमान मेघानी नगरमध्ये कोसळलं. दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर आता तपास यंत्रणांकडून ब्लॅक बॉक्सचा शोध घ्यायला सुरुवात झाली आहे. पाहुयात विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि तो नेमका कसा काम करतो. 12 जून रोजी एअर इंडियाचं ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालं. टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच विमान मेघानी नगर परिसरात कोसळलं. प्रत्येक विमान अपघातानंतर तपास यंत्रणा सर्वात आधी ज्याचा शोध घेतात तो म्हणजे ब्लॅक बॉक्स. हा बॉक्स म्हणजे विमानाच्या उड्डाणाचे सगळे रेकॉर्ड जपणारं यंत्र. विमानाच्या अपघातानंतर तपास यंत्रणांना विमान का कोसळलं याचा शोध घेण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा उपयोग केला जातो. याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर असंही म्हणतात. विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि आवाज यामध्ये रेकॉर्ड होतात. दुर्घटनेदरम्यान ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून तो टायटॅनिझम सारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो. त्यामुळे मोठा स्फोट, आगीचा भडका किंवा विमानाचे तुकडे होऊन सुद्धा ब्लॅक बॉक्स बऱ्यापैकी सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्सची संकल्पना 1950च्या दशकात आली. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी त्याचा शोध लावल्याचं मानलं जातं. सुरुवातीला ब्लॅक बॉक्सचा रंग लाल होता आणि त्याला रेड एग असं म्हटलं जायचं. पण आतल्या भागाचा रंग काळा असल्यानं त्याला ब्लॅक बॉक्स म्हणू लागले. तो जमिनीत पडला तरी दिसावा यासाठी बाहेरील रंग लाल किंवा गुलाबी ठेवला जातो. प्रत्येक विमानात हा बॉक्स शेवटच्या भागात ठेवला जातो, कारण अपघाताच्या वेळी ज्या भागाचं कमी नुकसान होतं तो भाग म्हणजे शेवटचा भाग. या ब्लॅक बॉक्सचं वजन अंदाजे 4.5 किलो असतं. यात 2 भाग असतात. एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जो पायलट आणि क्रू यांचे संवाद रेकॉर्ड करतो आणि दुसरा फ्लाइट डेटा रेकॉर्डर जो उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती टिपतो. ब्लॅक बॉक्समधील माहितीचं विश्लेषण करण्यासाठी 10 ते 15 दिवस लागू शकतात. तोपर्यंत तपास यंत्रणा इतर पुरावे गोळा करतात, जसं की एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील संभाषण. यावरून तपास अधिक स्पष्ट होतो की पायलटला अडचण समजली होती का आणि त्याने ती नोंदवली होती का. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.